हुंडा घेतला नाही पाहिजे, कारण आजकालच्या मुली शिकलेल्या असतात, नोकरी करणाऱ्या असतात. तो एक हुंडाच झाला. मग शिकलेल्या मुलींनी हुंडा का द्यायचा? आणि ज्यांचे आई वडील गरीब असतील, त्यांच्याकडे काही नसेल तर हुंडा का मागायचा? तर हुंडा ह्या गोष्टीला माझा विरोध आहे. तर नाही एवढं कोण एवढं, मुली शिकलेल्या आहेत, मुली काय अनपढ नाही, नोकरी करू शकतात, त्यांनी त्यांचं संरक्षण करू शकतात, ते येऊ शकतात आईकडे. असं जर त्यांना थोडं लगेच काय ती सुसाईड करायला जाणार नाही, घरात लगेच काय टॉर्चर नाही. आपण जरी आपलं समजतं हा व्यक्ती आपल्याला असं असं हे करतो, आपण आपल्या घरच्या माणसांना माहेरच्या माणसांना सांगू शकतो, पोलीस कंप्लेंट करू शकतो. सुसाईड करायची गरज काय? तुमचं शिक्षणाचा उपयोग काय मग? सुसाईड जर तुम्ही जर अशिक्षित प्रमाण, आमच्यासारख्या अशिक्षित आहेत तर आम्ही सुसाईड करू? आम्ही पण नाही करू शकत सुसाईड. प्रत्येकाने आपलं जीवन जन्माला आलोय ना, ते आपण आयुष्य चांगलं घालवायचं. कशाला काय असं घाणी त्याच्या अवस्थेत घालवायचं? एवढा आधुनिक महाराष्ट्र होऊन सुद्धा हुंडाबळी जात आहेत, तर अशा वेळेस महिलांना किंवा मुलींना स्पेसिफिकली काय सांगतात? सरळ असं झालं ना, सरळ बाजूला व्हायचं. माझं एकच म्हणणं आहे, हुंडा द्यायचा नाही. आई वडिलांनी पण नाही द्यायचं आणि सासू सासऱ्यांनी पण नाही, आणि मुलांनी पण नाही त्याच्यापेक्षा मागायचं. नवऱ्या मुलांनी, मेन फक्त नवऱ्या मुलांनी नाही मागायचं. आमच्यापासूनच सुरुवात केली. आम्हाला आम्ही हुंडा देतही नाही, हुंडा घेतही नाही, त्यामुळे प्रश्न प्रश्नच नाही. आताच्या मुली सुशिक्षित, आता हुंड्याचं एवढं असं वाटत पण नाही, कारण शिकलेले आहेत, चांगला पगार आहे. कशाला हा एक पगार आहे, त्यांचा हुंडाच झाला ना नवऱ्याचा. हा, तुम्ही कमावता ना, मग तुम्ही देता ना नवऱ्याला, मग त्याला कसले पैसे द्यायचे? आता ही जी मुलं हुंडा घेत आहेत त्या मुलांना काय सांगतात? त्यानं सरळ सांगायचं, तू मग नोकरी नाही का आम्ही करणार? हा, नोकरी पण आम्ही करायची, पैसे पण आम्ही द्यायचे, घरातलं पण करायचं, जमणार नाही. आताची मुली एवढी नबळी नाहीये, सक्षम आहे मुली. शिकलेल्या आहेत. आणि हल्ली सगळ्या मुली शिकलेल्याच असतात, अडाणी कोणीही नसतं. आणि कोण कोणाला आणि हसत नाही. अडाणी मुली सुद्धा काहीतरी काम करून आपली पोटं भरतात. भले नसेल तर ती 4 घरची भांडी घासेल, कोणाचं काम करेल, पण इतकी ती नबळी नसते. आणि माहेरच्यांचा पण सपोर्ट पाहिजे. संपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी ओनली मानिनी चॅनलला जरूर भेट द्या.